नमस्कार पब्लिक, कसे काय म्हणजे कसं काय मस्त ना, मी एकदम मस्त. सो खूप दिवसांनी पुन्हा एकदा व्लॉग येतोय, कारण बॅक टू नॉर्मल थोडं व्हायला लागलं आहे. आणि तुम्ही बघू शकता की सकाळचं पहिलं किरण किंवा सकाळचं सूर्याचं जे किरण आहे तुमच्या चेहऱ्यावर येतं डायरेक्ट. मी तर सध्या किचनमध्ये आहे. सो आज मी व्लॉग शूट करणार आहे असं मी ठरवलं आहे, कारण आज थोडं मला बेटर फील होतं आहे. आई टचवूड बरा आहे, त्याच्यामुळे आज मी शूट करणार आहे. पण तुम्ही या दिवशी बघू शकता की जरासा आजारपण आला तर आपल्या स्किनचं आणि आपलं काय होतं तर सगळं तसं माझं झालेलं आहे. सो होपफुली बॅक टू नॉर्मल सगळं होईल. पण आता मी तुम्हाला दाखवते की तुम्हाला तिळफळ माहिती आहेत का? तर म्हणजे ज्यांना माहिती आहे तर ती जेव्हा ताजी असतात किंवा त्याचं जे फळ असतं ते कसं दिसतं आणि ती कशी सुकवली जातात हे तुम्हाला मी दाखवते. चला, ते आहेत हे बघा, ही अशी असतात. ही तिळफळं ओली आहेत आणि ही ना अशी सुकवावी लागतात. तर ती कशी सुकवतात तेही तुम्हाला मी दाखवते. पण ही अशी सुद्धा तुम्ही माशाच्या आमटीत किंवा तुम्ही जी कुठची आमटी करता त्याच्यात वापरू शकता. आणि ह्याचा सुद्धा एक जो सुवास येतो ना, तो सुकवल्यापेक्षा जास्त अजून चांगला असतो. गोवन फूडमध्ये किंवा सारस्वत ब्राह्मणांचं जे जेवण असतं त्यांच्याकडे सहसा हे ओलेच वापरले जातात. पण आपल्या इथे कोकणात म्हणजे इथे आपल्या ह्या पट्ट्यात युजली सुकवलेले वापरले जातात. सो अशा प्रकारचे हे तिळफळं असतात आणि ही सुकवून आपल्याला ती सुकलेली तिळफळं मिळतात. तर ही कशी सुकवली जातात तेही तुम्हाला मी दाखवते. सो ही आईला पण तुम्ही सगळे खूप दिवसानंतर भेटताय. सो आता तुम्हाला आई दाखवते की ही कशी बांधली जातात. राजू काय म्हणतात त्याला, दोरा. तुम्ही असा कोणताही जाडा दोरा घेऊ शकता आणि त्याच्यात ती अशी घालायची, जशी आपण फुलं हारासाठी विणतो तसंच. की अशी ही माळ तयार झालेली आहे तिळफळांची ओल्या. त्यात आपल्याला ते सुकवण्यासाठी हे सगळी मेहनत आहे करावी लागते. आणि जर तुम्हाला कधी बाय चान्स मुंबईत किंवा दुसरीकडे ओली तिळफळं मिळाली तर नक्की एकदा जेवणात वापरून बघा. याचा खरंच खूप खूप सुंदर सुगंध आणि टेस्ट जेवणाला येते. सो अशा प्रकारे ही माळ तयार झालेली आहे. ती सुकवायला चालली आहेत. सहसा ती उन्हात सुकावी लागतात, पण जसं तुम्हाला माहिती आहे की कोकणात लगातार पाऊस आहे. तुम्ही बघू शकता की पावसाने इथे काय झालं आहे. म्हणजे असं वाटतच नाही की दिवाळी आहे, असं वाटतं की गणपती चतुर्थी आले आहेत आणि त्याची तयारी आहे. तुम्ही बघू शकता की खूप पावसाचं वातावरण आहे आणि लगातार 4 दिवसापासून इकडे पाऊस पडतोय. आता थोडाफार इथे थांबलेला आहे, पण असं असल्यामुळे ती आम्हाला आता चुलीकडेच सुकवावी लागते. तर ही अशी इथे बांधली आहे, कारण तिथे म्हणजे कंटिन्युअसली आपली चूल जळत असते आणि म्हणजे तिथे वातावरण गरम असतं आणि त्या गरमीच्या वातावरणाने ही फुटणार, त्यातल्या बिया बाहेर येणार आणि आपल्याकडे फायनली सुकलेलं तिळफळ तयार होणार. सो हे आम्ही अशा प्रकारे इथे बांधलेलं आहे. सो आता बघूया हे किती दिवसात होतं. मीही ही प्रोसेस पहिल्यांदा बघते. सो लेट्स सी. तुम्हाला मी तिळफळ दाखवली आणि त्यात आईने अशी सुकवत लावली.
आता जेवणाचा वेळ सुरू आहे आणि जेवण बनवते मी. माझी एक फेवरेट भाजी आहे चवळीची किंवा वांग बटाटा, अशा 2-3 भाज्या आहेत ज्या मी युजली तशाच बनवते आणि त्या खूप टेस्टी होतात आणि मुळात सगळ्यांना आवडतात. सो मी तुम्हाला दाखवते की ती भाजी मी कशी बनवते. आणि मुळात ना त्या भाजीला फोडणी द्यायची गरज नाही आहे, काही वाटायची गरज नाही, एकदम इन्स्टंट होते आणि कुकरमध्ये करायची असते. ती खूप टेम्पटिंग लागते, खूप छान लागते, चटपटीत लागते. चला मग तुम्हाला मी दाखवते की ती मी भाजी कशी करते आणि ती बनवायला किती वेळ लागतो. हार्डली म्हणजे ते चिरायचं कापायचं असतं त्याच्यासाठी जो वेळ लागतो तो, नाहीतर त्याला शिजायला फक्त 3 शिट्या आणि ते रेडी. चला कुकर घ्यायचं आहे, त्याच्यात ही ना चवळी आहे जी भिजवलेली आईने, ती चवळी घालायची. ओके, आता इथे मी रफली चॉप्ड वांगी आणि बटाटे आहेत त्याला मिठाच्या पाण्यात ठेवलेलं आहे, त्याचा जे काय पॉयझन असतं ते निघून जाण्यासाठी. सो ते रफली चॉप केलं. त्यालासुद्धा शॉर्ट मी काही एकदम शेपमध्ये वगैरे कटिंग केलेलं नाही. इथे आहे कांदा टमॅटो, हे पण रफली चॉप आहे, हे त्याच्यावरून टाकायचं आहे. त्यानंतर मीठ, हळद, मिरची पावडर आणि मालवणी मसाला आपला घरातला जो आई बनवते. मसाले तुमच्या टेस्ट बडनुसार घ्या, तुम्हाला जे हवं आहे तिखट मीठ जसं तुमच्या टेस्टनुसार घ्या आणि ते सुद्धा सगळं एक एक त्याच्यावरती घालायचं आहे. त्याच्यावरूनच आपल्याला आता तेल घालायचं आहे आणि थोडं पाणी, कारण आपण कुकरमध्ये करतोय म्हणून. आणि आता त्याला व्यवस्थित एकत्र करून असं मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स झालं की ह्याच्यात 3 शिट्या करायच्या आणि मग आपली भाजी तयार. दिला त्याच्यात 3 शिट्या फक्त आपल्याला काढायच्या झाल्या की ही भाजी रेडी. मी तुम्हाला दाखवते ती भाजी किती टेम्पटिंग दिसते. आणि जर तुमच्याकडे पाहुणे येणार असतील, वांगा बटाटा आहे किंवा नुसता बटाटा आहे, टमॅटो आहे, ही भाजी करा. खरंच सांगते की खूप छान लागते. आणि ज्यांच्याकडे सुखे मासे खाल्ले जातात जसं की जवला किंवा बोंबील वगैरे, तर हे करतानाच त्याच्यातच ते टाका आणि 3 शिट्या करा बस. तुम्हाला अजून भातासोबत किंवा भाकरीसोबत खायला करायची काही गरज नाही आहे दुसरं. सो बघूया भाजी कशी होते ते. भाजी तयार झालेली आहे. तुम्हाला मी दाखवली ती वापरून ना मी सार केले ते दाखवले. सगळं जेवण वगैरे झाल्यानंतर मी आणि डी रायाला घेऊन त्याचे कानातले टोचायला गेलेलो. कारण लास्ट टाइम तुम्हाला मी दाखवलं होतं की नाही, मला आठवत नाही, आम्ही त्याचे कानातले बदलले होते, पण ते कानातले अडकले वगैरे खूप काय सीन झाले आणि त्याच्यामुळे आम्ही ते कानातले कापून टाकले होते. सो 1-1.5 महिना त्याचा कान ना असा उघडाच होता आणि आम्हा दोघांना पण ते आवडत नव्हतं आणि त्याच्यामध्ये कोणालाही ते आवडत नव्हतं. सो आम्ही आज फायनली त्याचे कानातले टोचले, त्याच्यात कानात नवीन घातले. ते तुम्हाला मी दाखवते की ते कसे दिसत आहेत. सो चला बघा, त्याच्या कानात आम्ही हे डायमंडचे इयरिंग्स घेतलेत. हा आता किरकिर करतोय म्हणून मी दाखवता येत नाही आहे, पण असा विचार केला की आता घ्यायचेच आहेत तर आपण चांगले घेऊया, 1 टाईमच घेऊया की ते सारखे बदलायची गरज नसेल. पण आम्ही फायनली त्याला डायमंडचे इयरिंग्स घेतले. ठीक आहे, थोडं महाग होतं, थोडं एक्सपेन्सिव्ह पडलं, पण ते आपल्या लेखासाठीच आहे त्याच्यामुळेच ओके. त्याच्यामुळे आम्ही ते एडजस्ट केलं आणि झालं फायनली ते घेतलं. आता निदान 5-6 वर्ष बघायला नको आणि ते झालंच आहे. सो फायनली त्याचे इयरिंग चेंज करून झालेले आहेत आणि आता रात्रीचे 8:30 होतात. आमच्याकडे सगळ्यांचा डिनर झालेला आहे. आपल्याकडे 8 वाजता डॉट डिनर हा होतो. आज डिनरला काय आहे ते मी दाखवते. आज पावभाजी आहे, पण ते पावभाजीचं विशिष्ट त्या पावभाजीमध्ये नसून तर त्या पावामध्ये ते काय आहे तुम्हाला मी दाखवते. चला पहिले तुम्ही पावभाजी बघा आणि प्लेटकडे लक्ष देऊ नका, कारण ही प्लेट डीची आहे आणि मी डीच्या प्लेटमध्येच खाते आहे. सो प्लीज त्या प्लेटकडे लक्ष देऊ नका, पण पावभाजीकडे लक्ष द्या. सो ही आहे पावभाजीची भाजी, खूप छान झाली आहे. मी स्पायसी कमी केली कारण मी स्पायसी खात नाही म्हणून, पण तुम्ही स्पायसी केली तर अजून छान लागते. आणि पावाचं विशिष्ट म्हणजे हे, आता हे काय हे तुम्हाला मी सांगते. ह्याला चौकोनी पाव म्हणतात आणि तुम्हाला असं वाटत असेल की हे शिळे पाव आहेत, तर हे शिळे पाव नाही आहेत.
याला चौकोनी पाव असं म्हणतात आणि हे पाव फक्त आणि फक्त तुम्हाला वेंगुर्ल्यातच मिळणार आहेत. हे आणखी कुठेही मिळत नाही. आणि ह्या पावाचं वैशिष्ट्य म्हणजे हे आहे की हे पाव ॲक्च्युली बनतात पण फक्त वेंगुर्ल्यात. ह्याचं मागचं कारण हे आहे की इकडचं जे क्लायमेट आहे ना ते ह्या पावाच्या ज्या फर्मेंटेशनला की जे पण काय त्याची प्रोसेस असेल ती फक्त वेंगुर्ल्यात होते. इकडच्या लोकांनी बऱ्याचशा लोकांनी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन हे पाव बनवायचा प्रयत्न केला पण असफल झाले आणि फायनली हा पाव आता वेंगुर्ल्याचा ट्रेडमार्क साईन आहे असं बोलू शकतो. कारण हा फक्त इथेच बनतो आणि तुम्ही ह्याचं ना शेप बघू शकता. हा अजिबात असा स्पंजी नाही आहे किंवा असा आपला नॉर्मल पावासारखा असा गोळा केला मैदा त्याचा होत नाही. हा बॅक टू नॉर्मल लाईक स्पंजसारखा आहे आणि मुळात हा पाव ना बाधत नाही. आणि माझ्या मते ह्याच्यात ईस्ट नाही आहे. मग हे कसे बनवले जातात हे खरंच मला आयडिया नाही आहे. मी तुम्हाला ओपन करून दाखवते की हा पाव कसा दिसतो. हा ओपन केला पाव असा दिसतो आणि खूप असा स्पंजसारखा आहे. ह्याच्यात मुळात ईस्ट नाही आहे. सो बरीचशी लोक ज्यांना मी ओळखते ते ईस्ट असल्यामुळे पाव खात नाही पण हा पाव 100% खाऊ शकतात कारण ह्याच्यात ईस्ट नाही आहे. सो हा आतून असा थोडाफार केकसारखा रवा केकसारखा किंवा असा खट्टी इडली असते त्याच्यासारखा दिसतो आणि टेस्टला एक नंबर लागतो. आणि ह्याचा वास ना आंबील असते. आंबील नाचणीचं एक प्रकार आहे जो गरमीत केला जातो त्याच्यासारखा ह्याचा वास येतो. खूप सटल आहे. ज्याच्यासोबत तुम्ही खाल त्याच्यासोबत त्याची चव चांगली येते. सो ही या पावाची खासियत आहे. सो लेट्स डिग इन. मी आता पावभाजी खाते. तुम्ही तुमचा डिनर करून घ्या. फायनली आजचा व्लॉग छोटासा व्लॉग मी इथेच संपवते. काय दाखवायचं कसं दाखवायचं काहीच समजत नाही आहे. कुठेतरी असं अडकल्यासारखं झालं आहे. काय होतं आहे मलाही नक्की नाही माहिती पण प्रयत्न सुरू आहेत की यूट्यूबला सिरियसली घ्यायचं कारण की तेच एक आहे जे मी ठरवलं आहे की मला करायचंच आहे. पण काही अडचणींमुळे गोष्टी थोड्या वाकड्या तिकड्या वाकड्या चालल्यात पण ठीक आहे. होपफुली सगळं लवकर नॉर्मल होईल. बॅक टू नॉर्मल होईल आणि आपण यूट्यूबला अजून काहीतरी नवीन द्यायचा प्रयत्न. सो अशा प्रकारे आजचा दिवस इथे संपवते. आजचा व्लॉग इथे संपवते. कोकणात प्रचंड पाऊस आहे. प्रचंड वारा आहे. वादळ येण्याची शक्यता सांगितलेली आहे. सो जी लोक किनारपट्टीवर राहतात त्या लोकांनी सुरक्षित आणि सावधान राहावं. आम्हीही किनारपट्टीवर राहतो. आपल्याकडनं तुम्हालाही माहिती आहे की समुद्र किती जवळ आहे. सो तुम्ही सेफ राहा, सावधान राहा. तसंच काही वर खाली दिसलं तर लगेच तिकडनं निघा. आणि होपफुली तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल. आणि जर तुम्हाला मी तिरफळ दाखवली ॲक्च्युली तो मसाला आहेच पण तिरफळांचे जे बेनिफिट्स आहेत ते खूप छान आहेत. स्किनपासनं हेअरपासनं तुमच्या बॉडीमध्ये जितकं इन्फ्लेशन असतं ते कमी होतं किंवा डायजेशनसाठी ते खूप छान आहे. आणि तुम्हाला एक इम्युनिटी बूस्टर गोष्ट आहे ती. तुम्ही सहसा बघाल की कोकणात फार लोक आजारी नाही पडत. कदाचित आपल्या कोकणातलं जे काही जेवण आहे ना जसं की फळं किंवा कुळथाची पिठी, आपला उकडा तांदळाचा भात किंवा पेज ज्याला आपण म्हणतो किंवा काही इकडच्या लोकल भाज्या आहेत टाकळ्याची भाजी किंवा अशा अळू वगैरे आहे सीजनल भाज्या आहेत. माझ्या मते ना ह्याच आपल्या कोकणातल्या ना लोकांच्या इम्युनिटी बूस्टिंग गोष्ट आहे ज्यांनी
सहसा मी कोकणात फार लोक आजारी नाही पाहिजेत, पण आय गेस हीच एक त्याच्यातली गंमत असावी, किंवा जे काय आपण म्हणू की देवाची देणगी, निसर्गाची देणगी आपण ज्याला म्हणतो तसंच असावं. सो होपफुली तुम्हाला माझी छोटीशी इन्फॉर्मेशन आवडली असेल तिरफळाची, ती कशी सुकवली जातात, आणि त्यातला फेमस पावसुद्धा दाखवला की तो, आणि ॲक्च्युली तो इथे भरपूर फेमस आहे. रायाचे जेव्हा कानातले घालायचे होते तेव्हा आम्ही शूट करायचं ठरवलेलं, पण कानातले घालणं आणि राया ह्या दोन अशा गोष्टी आहेत की ओ माय गॉड, त्याच्यामुळे आमचा 1-1.5 तास तिथेच गेला त्याच्या कानातल्या घालण्यामध्ये. त्याच्यामुळे आम्ही काही शूट नाही करू शकलो. सो चला मग पुन्हा भेटू का नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला कशा प्रकारचे व्हिडिओज बघायला आवडतील. प्लीज गाईज मला आयडिया द्या. मला ह्या यूट्यूबला ग्रोथ करायचं आहे, ह्या चॅनलला मोठं करायचं आहे, त्यासाठी मला तुमच्या लोकांचीच मदत हवी आहे. सो प्लीज मला कंटेंट मी काय बनवू, कसं बनवू याची आयडिया सतत देत राहा, मला सपोर्ट करा. तुमच्या प्रत्येकाचं सबस्क्रिप्शन माझ्यासाठी खूप लाख मोलाचं आहे. आणि चला मग तोपर्यंत बाय.